पती कामावरून घरी परतल्यानंतर बघतो तर काय, त्याची पत्नी 3 पुरुषांसोबत त्याच्याच रूममध्ये त्याच्याच बेडवरती पडलेली आहे. ज्या वेळेला त्याला हे समजतं की त्याच्या पत्नीचं 3 पुरुषांसोबत अफेअर आहे, त्यावेळेला तो थेट डायरेक्ट सासरवाडीमध्ये पोहोचतो आणि त्या ठिकाणी जाऊन असं काही टोकाचं पाऊल उचलतो, ज्याच्यामुळे ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल झाली. पूर्ण घटनेचा तपशील देतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात जवळजवळ 7 ते 8 वर्षापूर्वी होते. 7 ते 8 वर्षापूर्वी अमन नावाच्या एका 22 वर्षीय तरुणाचं लग्न सुनीता नावाच्या एका 18 वर्षीय पोरीसोबत होतं. लग्न झालं, सुनीता दिसायला देखणी होती. अमनला एकदम भारी वाटलं. आता त्याला जे पाहिजे होतं ते तिच्याकडून मिळत होतं. चांगलं शरीर सुख, चांगल्या प्रकारे तिला आनंद देत होती. पण पुढे चालून अमन कामानिमित्त बाहेर जाऊ लागला. जसा अमनने घर सोडलं कामानिमित्त, तशी ही सुनीता तिने तिची जागा सोडली. आता ती तिच्या पतीलाच नाही तर बाहेरच्या व्यक्तींना पण सुख देऊ लागली होती. म्हणजे काय, ही जी सुनीता आहे ती आता पूर्णपणे बिघडली गेली होती. ती तिचा पती सोडून बाहेरच्या पुरुषांपाशी तोंड मारायची किंवा म्हणू शकतो की तोंडात घ्यायची. आता याचं कारण तर कोणीच सांगू शकत नाही. तुम्ही सांगू शकत असाल तर कमेंट करा की एक महिला तिचा पती तिच्यासाठी कष्ट करतोय, मेहनत करतोय, तर ती बाहेर का तोंड मारत असेल? त्याचं कारण कोणापाशी असेल तर सांगू शकता. पण ही सुनीता एवढं बाहेर फिरू लागली होती. 1 नाही, 2 नाही, 3 पुरुषांसोबत तिचं कॉन्टॅक्ट चालू होतं. आता हळूहळू या सुनीताबद्दल सगळ्या मोहल्ल्यामध्ये माहिती पसरू लागली होती. त्यामुळे यामध्ये काही पुरुष हिला नावं ठेवायचे, तर काही पुरुष असा मेळ लावायला बघायचे हिच्यापाशी की 4था नंबर यांचाच लागावा. आता अशा गोष्टी पतीपासून जास्त दिवस लपून राहत नाहीत. अमनला समजलं काय चक्कर आहे. अमनने सांगायचा प्रयत्न केला की तू असं नको करू, का करते? आपल्या दोघांचा संसार चांगला चालू होता, सगळं चांगलं चालू होतं, तर तू असं करायला नको पाहिजेलाय. सुनीता त्याचं ऐकायलाच तयार नाही. याने सासरवाडीला गेला, त्याच्या सासूला सांगितलं की असं असा विषय आहे. याला वाटलं सासू तर समजून घेईल, पण ती तिच्या पुढची निघाली. खरं तर तिच्या सासूनेच तिला हे सगळं करायची ट्रेनिंग दिली होती असं म्हणू शकतो. हिच्या सासूचंही 2 ते 3 ठिकाणी पैसे घेऊन काम करायचं चालू होतं. आता याला वाटलं चला सासरा तर समजेल माझ्याकडून काय दुःख आहे हे सासऱ्याला समजेल. त्याला सांगितलं तर तो म्हणतो की सपोर्ट कर, काय होतंय, तूही पैसा कमवशील. ज्यावेळेला हा अमन अशा गोष्टी ऐकतो त्यावेळेला तो निराश होऊन घरी येतो. एकदा बसतो, पत्नीला समजावून सांगतो, पण काय ऐकायच्या लायकीची होती काय? ती म्हणते मला काय सांगू नको, तू कामानिमित्त बाहेर राहतो तर तू माझी जी गरज आहे ती पूर्ण करू शकत नाही. अमन म्हणतो पैसा तर मी सगळा तुझ्यापाशी देतो. ती म्हणते पैशाची नाही गरज, शरीराची असते. अमन म्हणला ठीक आहे, मी नाही करू शकत तर तू एकासोबत होतीस तर 3 कशाला लागतेत? अमन म्हणला याला गरज नाही म्हणत, याला दुसरंच काही म्हणतात. याच्यासाठी लोक पैसे घेतात, हे तुला माहीत आहे का? ज्या वेळेला हे सगळं सुनीता ऐकते त्यावेळेला अमनवरती चिडते, अमनवरती जाऊन केस टाकते. अमन आता पूर्णपणे फसून गेला होता. अमनला काही समजत नव्हतं की काय करू. पण तो आपलं चालूच होतं, कामाला जायचा, कष्ट करायचा, मेहनत करायचा. पण अमन एक दिवशी पूर्णपणे तुटून गेला. ज्या वेळेला तो बघतो की ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्याची जी सुनीता नावाची पत्नी आहे 3 पुरुषांसोबत एकाच वेळी चालू आहे तिचं. त्याला हे सहन होत नाही. डायरेक्ट सासरवाडीला जातो. हातामध्ये औषधाची बाटली होती. सासरवाडीला जाऊन तोंडामध्ये औषधाची बाटली टाकतो आणि घडलेली पूर्ण घटना रेकॉर्डिंग करून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवतो आणि म्हणतो की हे दोघं जबाबदार आहेत, सासरे आणि सासू. ज्यावेळेला तिथल्या पोलीस निरीक्षकांना ही व्हिडिओची क्लिप भेटते त्यावेळेला पोलीस निरीक्षक त्या लोकेशनवरती पोहोचतात. पण तोपर्यंत उशीर झाला होता. अमनच्या शरीरामध्ये पूर्ण विष पसरलं होतं. दवाखान्यात घेऊन गेले, पण त्याचा 15 दिवसानंतर मृत्यू झाला. अमन गेला जग सोडून. त्याची पत्नी सुनीता आणि सासरे सासू यांच्यावरती पोलिसांनी केस केली. आता ते सगळे जेलमध्ये आहेत. आता मला सांगा, अमनने काय करायला पाहिजे होतं? त्याने औषध घेतलं ते बरोबर केलं का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. पुढे चालून या तिघांना पोलिसांनी काय करायला पाहिजे हे पण कमेंट करा.